आणि कोल्हापूर हे गुदमरतोय तरीसुद्धा आज ताब्यात आपली हद्दवाढ झालेली आहे. कोल्हापूरच्या हद्दवाढच्या विरोध असतील तर हे मोठं पाप आहे. या शहराच्या दृष्टिकोनातून फार मोठा पाप आहे. आणि या प्रशासकाच्या काळामध्ये जे काही अधिकारी या अधिकाऱ्यांनी मला असं वाटतं की मजा करायचं काम केलं आहे. कामावर कमी लक्ष आणि ट्रिपा जास्त झाल्यात. कोटी रुपये जमा झालेले आहेत, 100 कोटी अजून जमा झालेले आहेत. या अधिकाऱ्यांची जर इच्छाशक्ती नसेल विकासाच्या संदर्भामध्ये तर कसं होणार. नागरिकांना तक्रार माझ्याकडे आली की ती त्या 1 दिवसामध्ये ती तक्रार संपलेली असती. अशी यंत्रणा आमची आहे. खऱ्या अर्थानं आता निवडणुकीच्या यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येकजणच आपला प्रभाग आणि एकंदरीत आपल्या पक्षाच्या अजेंडा नेमका काय असणार आहे या निवडणुकीसाठी धडपडताना दिसून येत आहे. आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आदिल फरास आणि त्याच्यावर यावेळेस आपण त्यांची भूमिका आणि त्यांच्या पक्षाची भूमिका एकंदरीत विकासाच्या बाबतीमध्ये काय असणार आहे हे जाणून घेऊया. आदिलजी, राज्यातली पहिली उमेदवारी आपली आहे की जी आमदारांच्या समोर जाहीर करण्यात आली. अजून आपली कुणाचीही उमेदवारी जाहीर झाली नाही, परंतु एकमेव राज्यातली आपली पहिली उमेदवारी जाहीर झाली. काय पहिला भावना आहेत आणि मग त्यानंतर आपल्या विषयाकडे. नाही, निश्चितपणानं माझी पहिली उमेदवारी नामदार हसन मुश्रीफ साहेब जे आमचे नेते आहेत जिल्ह्याचे आणि या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी आमदार साहेब क्षीरसागर साहेबांच्या समोर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र विजय जाधव साहेबांसमोर या ठिकाणी डिक्लेअर केली. परंतु तो ॲक्च्युली तसा हे नव्हता. आम्ही एका उद्घाटनाच्या निमित्तानं सर्वजणांना महायुतीला एकत्रित केलेलं होतं आणि रंगभैरव मंदिराच्या कार्यक्रमासाठी आलेले असताना त्या ठिकाणी साहेबांनी सर्व लोकांचं जे काय भूमिका होती, भावना होती, त्याला ओळखून त्या ठिकाणी माझी उमेदवारी जाहीर केलेली होती. तसंच साहेबांच्या आधी आमदार साहेबांनी देखील सांगितलेलं होतं की महायुतीचे हे आदिलबाई उमेदवार असतील आणि मी त्यांच्या पाठीशी थोरल्या भावाप्रमाणे या ठिकाणी राहणार आहे. तर अशा प्रमाणे ती योगायोग सगळं जुळून आला आणि राज्यातला पहिला राष्ट्रवादीचा उमेदवार झालो मी. उमेदवारी तर आता तशी जाहीर झालेलीच, औपचारिकता फक्त बाकी आहे. परंतु या निवडणुकीला सामोरे जात असताना प्रत्येक पक्षाचे काही अजेंडे आहेत. आपण विशेषतः मंत्री मुश्रीफ साहेबांचा उल्लेख केला. त्यांनी तर सांगितलं की कागलला मी बारामतीसारखं किंवा एका वेगळ्या पद्धतीनं करू. पण कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापूरचा म्हणावा तसा त्याबी विकास झालेला दिसत नाही. काय कारण आहेत याच्यामागे? नाही, निश्चितपणानं खरं आहे ते. आता मुळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, कारण मला वारसा आहे, मला माझे वडील माझे आजोबा यांचा वारसा आहे समाजकारणाचा, राजकारणाचा. तर मी जे काय बघतो, मी लहान असल्यापासून कोल्हापूरच्या हद्दवाढचा प्रश्न ऐरणीवर राहिलेला काय आणि कोल्हापूर हे गुदमरतोय तरीसुद्धा आज ताब्यात आपली हद्दवाढ झालेली नाही. हे किती दुर्दैव आहे. 1 इंचसुद्धा 1972 साली महानगरपालिकेमध्ये घोषणा झाली आणि 78 प्रत्यक्षात महानगरपालिका अस्तित्वात आली. आज अखेर इतके वर्ष झाले तर 1 इंच देखील हद्दवाढ झाली नाही. त्यामुळं आपला कोल्हापूर असा पसरत नाही आहे, उभा असं वाढतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळ्यात मोठं कारण आहे आपल्याला निधीच्या कमतरतेचे, किंवा आज आपण ड वर्गमध्ये महानगरपालिका आहे आणि उत्पन्नाचे सगळे साधन आपले बंद झालेले आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये प्रशासक असताना देखील, एकतर्फी कारभार करण्याची संधी असताना देखील प्रशासनानं त्या पद्धतीनं काम केलेलं दिसत नाही. रस्ते, आरोग्य व्यवस्था आणि सगळ्यात विद्युत व्यवस्था ह्या सगळ्या विस्कळीत झालेल्या निश्चितपणानं आज आपल्याला दिसतोय. परंतु आमची ज्यावेळेला सत्ता होती, नामदार मुश्रीफ साहेबांनी अनेक वेळा कोल्हापूरच्या रस्त्यांसाठी 100 कोटी रुपये दिलेले आहेत. विकास कामांसाठी आम्हाला कोट्यावधी रुपयाचा निधी या कोल्हापूरच्या सगळ्या नगरसेवकांना दिलेला होता आणि आम्ही त्यातून लोकांची जी काही मूलभूत आणि पायाभूत जे सुविधा आहेत ते देण्यासाठीचा तो निधी खर्च केलेला होता. आता आज खरं तर शासनाला कोल्हापूर ही ऐतिहासिक नगरी आहे. खरं इथं आई अंबाबाईचं वास्तव्य आहे. राजर्षी छत्रपतींच्या शाहू महाराजांच्या कार्याची भूमी आहे, कर्तृत्वाची भूमी आहे आणि म्हणून विशेष एक पॅकेज कोल्हापूरला दिलं पाहिजे, जेणेकरून हे जे रस्ते वगैरे आहेत हे कॉन्क्रीट पद्धतीनं झाले पाहिजे. कारण पावसाचा जोर जो कोल्हापूरला आहे ते अति मोठ्या प्रमाणावर आहे. पुराचा धोका कायमपणाने आणि त्यातून हे रस्ते सगळे उखडून जातात. सगळ्या आरोग्य व्यवस्था, ड्रेनेज व्यवस्था विस्कळीत होऊन जाते आणि म्हणून एक प्रॉपर पॅकेज शासनानं मोठ्या प्रमाणावरती या कोल्हापूर नगरीला दिलं पाहिजे. तीर्थक्षेत्र आराखड्याचं तर आज घोषणा झालेली आहे, निधी जमा झालेला आहे. त्याचबरोबर आपल्याला सर्किट बेंच देखील या ठिकाणी मंजूर झालेला आहे. हे सगळ्या कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून
जमेच्या बाजू आहेत. आणि म्हणून शासनानं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असू दे, अजितदादा असू दे किंवा शिंदे साहेब असू दे, या तिन्ही नेत्यांनी या कोल्हापूरसाठी खरं तर सकारात्मक पाऊल उचललं पाहिजे आणि भरीव निधी देऊन या कोल्हापूरचे रस्ते आणि सगळाच विकास या ठिकाणी केलं पाहिजे. सर, आपण हद्दवाढीचा विषय मांडला, पण हद्दवाढीचा विषय मांडत असताना आपलेच नेते लोक हे सत्तेमध्ये आहेत, मग त्यांची कुठंतरी याच्यामध्ये कुठं कमी पडलेत असं म्हणता येईल? नाही, मुळामध्ये काय आहे की सर्वांनाच हद्दवाढ पाहिजे आहे. ग्रामीण भागातले सुद्धा अनेक लोक आम्हाला सांगत असतात की बाबा हद्दवाढ पाहिजे, परंतु काही नेत्यांमुळं स्थानिक ग्रामपंचायतीचे नेते असतील, काही तिथले स्थानिक नेते असतील, यांचा दबाव घेऊन कोण जर आमदार या कोल्हापूरच्या हद्दवाढच्या विरोध असतील तर हे मोठं पाप आहे. या शहराच्या दृष्टिकोनातून फार मोठा पाप आहे. कारण तुम्ही बघा, राहायला सगळीच जण आमदार खासदार या कोल्हापूर शहरामध्ये राहतात, परंतु मग हद्दवाढीला विरोध कशासाठी करायचा? मुलं शाळेला कोल्हापूरमध्ये, दवाखाने कोल्हापूरमध्ये, बाजार सगळ्यांचा कोल्हापूरमध्ये, काही कार्यक्रम असतील तर कोल्हापूरमध्ये, जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये, पंचायत समिती कोल्हापूरमध्ये, शहरामध्ये, एवढे सगळ्या गोष्टी कोल्हापूरच्यावर बोजा पडतो. आम्ही हसत हसत सगळ्यांना स्वीकारतो. तर तुम्ही कोल्हापूर शहरामध्ये हे ग्रामीण भाग आला तर निश्चितपणाने त्याचाही विकास होणार आहे. परंतु काही गैरसमज आणि त्या गैरसमजुतीच्यातून निर्माण होणारा विरोध आणि त्या विरोधाला बळी पडणारे काही लोकप्रतिनिधी हे निश्चितपणानं त्यांनी यातून खऱ्या अर्थानं सुधारलं पाहिजे. कोल्हापूरच्या विकासासाठी एक पाऊल पुढे येऊन आपण हद्दवाढीला संमती दिली पाहिजे. माझे नेते अजितदादांनी तर वारंवार याच्या संदर्भामध्ये पाठपुरावा केलेला आहे. मुश्रीफ साहेबांनी तर सांगितलं होतं की कागदसुद्धा तुम्ही समाविष्ट करून घ्या, मला काय अडचण नाही. मग आता जर सकारात्मक पाऊल आम्ही जर उचलत असेल आणि मग तिथं स्थानिक कोण जर विरोध करत असतील तर हे कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून फार मोठा धोका आहे, कोल्हापूरवर अन्याय आहे आणि ते त्यांनी करू नये अशी माझी नम्र विनंती आहे. आदिलभाई, एक 2-3 प्रश्न आहेत. त्यातला एक पहिला प्रश्न म्हणजे कचरा उठाव, त्याच्यानंतर रस्ते आणि मूलभूत ज्या सोयी सुविधा आहेत त्याच्या बाबतीमध्ये कोल्हापूरकर अजून देखील त्रस्त आहेत, याची जाणीव आहे? नाही, निश्चितपणानं आहे. मी तेच सांगतो तुम्हाला, गेली 5 वर्ष ही कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये बॉडी अस्तित्वात नव्हती, प्रशासक होतं. आणि या प्रशासकाच्या काळामध्ये जे काही अधिकारी, त्या अधिकाऱ्यांनी मला असं वाटतं की मजा करायचं काम केलं आहे. कामावर कमी लक्ष आणि ट्रिपा जास्त झाल्यात, रस्त्यावर त्यांचं लक्ष नाही आहे. त्यांचं पाणी, आज वॉटर सप्लाय 523 कोटीची आपली योजना थेट पाईपलाईनची, आज त्यातून संपूर्ण कोल्हापूरला बाबा समाधानकारक पाणी मिळतं का, हा मोठा प्रश्न आहे. रस्त्यांच्या बाबतीमध्ये आज बघितलं तर खरं तर पावसामुळं आपले रस्ते प्रत्येक वर्षी जोरदार पाऊस झालं की ते उखडून जातं. एक क्वालिटी कामे, जसं म्हटलं की कॉन्क्रीट रस्त्यांचं एक पॅकेज निश्चितपणानं आलं पाहिजे. आता 100 कोटीच्या रस्त्यांच्या संदर्भामध्ये सांगितलं जातं आहे, परंतु मला असं वाटतं की पावसाळा 6 महिने लांबला आणि आत्तापर्यंत मी जी माहिती घेतली तर 23 कोटी रुपये जमा झालेले आहेत. 100 कोटी अजून जमा झालेले नाही. तर ते लवकरात लवकर शासनाने देखील ते या ठिकाणी वर्ग करावा आणि ज्या काही रस्ते राहिलेले ते केलं पाहिजे. आता आरोग्य आणि कचऱ्याचा जर म्हटला तर कचऱ्याचा आपण कोंडाळामुक्त तर कोल्हापूरला केलेला आहे. आता नागरिकांनी सुद्धा, माझी नम्रतेची कळकळीची विनंती आहे की आपण कचरा घंटा गाडीवाल्यांकडे द्यायचं, आपल्या टिपर गाड्यांकडे द्यायचं, ही सवय आपल्या सर्वांनाच लागली पाहिजे. आपण गटरीमध्ये, गल्लीच्या कोपऱ्याला जे कचरा टाकतो त्यातून शहराचं विद्रुपीकरण या ठिकाणी निश्चितपणानं होताना दिसतंय. आणि झूमचा प्रकल्प काही वर्षांपूर्वी अतिशय वाईट अवस्थेमध्ये होतं, परंतु काही वर्षापूर्वीपासून महानगरपालिका स्वतः चालवते आणि ते चांगलं चाललेलं आहे. आता काहीतरी नव्यानं टेक्नॉलॉजी लावून काहीतरी करायचं चाललं असं मी ऐकतोय. परंतु हे कचऱ्याचा प्रश्नही सुटला पाहिजे, त्याला डम्पिंगसाठी जागाही मिळाली पाहिजे. आता आपला कचरा डंप करण्यासाठी जागा टोपला आहे, तर ती जागा लवकरात लवकर विकसित करून हा सगळा कचरा तिकडं शिफ्ट करायला पाहिजे. लँडफिल साईट आपली आहे, तर लँडफिल साईटचं काही अडचणी असतील तांत्रिक, त्या क्लिअर करून लँडफिल साईट या ठिकाणी मोकळी करून दिली पाहिजे. अशा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अधिकाऱ्यांनी सुद्धा हे विषय, बघा लोकप्रतिनिधीचं काम काय असतो, ह्या विषयाला उचलून धरणं, त्यांच्यापर्यंत पोचवणं, त्याला निधी मिळवून देणं. परंतु या अधिकाऱ्यांची जर इच्छाशक्ती नसेल विकासाच्या संदर्भामध्ये तर कसं होणार? ही लोक पगार एवढ्या मोठ्या प्रमाणावर, यांना गाड्या घोडे, हे सगळं असताना देखील मग काय कोल्हापूर शहराला मंत्र्यांचं वचक नाही असं म्हणायचं आहे ना? वचक नाही असं म्हणता येणार नाही, परंतु आज जर तुम्ही बघितला तर
भौगोलिक आपल्या कोल्हापूरची अवस्था आणि परिस्थिती आणि झालेली ही अवस्था याच्यामध्ये मंत्री सांगून देखील अनेक वेळा ही अधिकारी चुकताना दिसतात. काही मंत्र्यांनी सस्पेंड सुद्धा केलेले, अनेक वेळा समज देऊन देखील काही अधिकारी काम चुकारपणा करतात. त्यांचं कामावरती या ठिकाणी खरं तर श्रद्धेला काम करायला पाहिजे. ही संस्था आहे म्हणून यांची घरं चाललेली आहेत, ह्यांचं सगळं व्यवस्था चाललेली आहे. ही संस्था जर संपली तर ती पण राहणार नाही, त्यांचे सुद्धा चुली बंद पडणार याची जाणीव त्यांना पाहिजे. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही ज्या ठिकाणी आता तुमची उमेदवारी जाहीर केलेली आहे, आपण सुरुवातीलाच त्याचा उल्लेख केला, हा कर म्हणजे हार्ट ऑफ सिटी कोल्हापूरचा आहे, की इथं प्राचीन कोल्हापूर म्हणून एक नाही याची ओळख आहे. याचे सुद्धा काही प्रश्न आहेत, तर त्या अनुषंगानं तुमची काही भूमिका आहे का, की उद्याच्या काळामध्ये मला याही गोष्टी करायच्या आहेत? निश्चितपणानं माझा आत्ता जे मी जिथं उमेदवारी मागतोय हे मागच्या वेळेला 2015मध्ये माझ्या मातोश्री हसीना फरास मॅडम माजी महापौर ह्या भागातून निवडून आले. हे भाग म्हणजे साधं भाग नाही, कोल्हापूरचा हार्ट तर आहे, परंतु या भागामध्ये आई अंबाबाईचं वास्तव्य आहे. या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जुना वाडा आहे. त्यांचा राज्यकारभार ज्या ठिकाणी चालायचा तो त्यांचा मंत्रालय देखील माझ्या मतदारसंघामध्ये आहे. सगळ्या पुरातन वास्तू माझ्या मतदारसंघामध्ये शाहू मैदान आहे, कुस्ती मैदान आहे, परत आपलं केशवराव भोसले आहे, अनेक देवदेवतांचे मंदिर आहेत आणि हे पवित्र असा एक मतदारसंघ आहे. आणि मी आईंच्या माध्यमातून निश्चितपणानं या मतदारसंघामध्ये जितकं काही करता येईल, तुम्ही जर बघितलं तर माझ्या इकडे रस्ते वगैरे कुठं खराब तुम्हाला दिसणार नाही. ड्रेनेजची व्यवस्था चांगली आहे, पाण्याची व्यवस्था चांगली आहे, रोजच्या रोज स्वच्छता आहे. नागरिकांना तक्रार माझ्याकडे आली की ती त्या एक दिवसामध्ये ती तक्रार संपलेली असती, अशी यंत्रणा आमची आहे. परंतु आता नव्यानं आपल्याला तीर्थक्षेत्र आराखडा मंजूर झालेला आहे आणि ही आई अंबाबाईच्या दर्शनाला ही वाढत जाणारा भाविक संख्या आहे, ही कधी कमी होणार नाही, हे दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. तर शासनाने विशेष लक्ष देऊन ह्याच्यासाठी जे काही निधी दिलेला आहे तो लगेच युटिलाइज करून ते वापरात यायला आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर या शहरामध्ये जसं मी म्हटलं हद्दवाढीसारखे प्रश्न असतील, ह्या कोल्हापूरमध्ये जे गार्डन्स आहेत त्यांना देण्यात हे जे पॅकेजेस द्यायला पाहिजे ते केलं पाहिजे. माझ्या मतदारसंघामध्ये मला हे करायचं की माझ्या मतदारसंघातील अनेक पुरातन मंदिर आहेत, त्या मंदिरांचा विकास या ठिकाणी झाला पाहिजे. हेरिटेज वास्तू अनेक आहेत. आता बुरुज आमचा आहे, ते बुरुज पडझड झालेले आहे, त्याला आम्ही काही करू शकत नाही कारण हेरिटेज कमिटी परमिशन देत नाही. मग हेरिटेज जर परमिशन देणार नसेल तर निदान आम्हाला त्यांनी करून द्यावं, तेही करत नाही. आणि आम्हालाही या ठिकाणी करत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. निधीचा अभाव आहे, आपल्या महापालिकेच्या उत्पन्नावर मर्यादा आहेत, म्हणजे काय उत्पन्नच नाही म्हटलं तर चालतं. ते आता TP आणि याच्यासारखे जे उत्पन्न आहेत तेच हक्काचं जे जकात होतं ते गेलेलं आहे. त्यामुळं ह्या मतदारसंघाकडं पार्किंग व्यवस्था आता आम्ही अतिशय सुंदर केलेली आहे. तुम्ही बघा बिंदू चौकमधला पार्किंग केलेलं आहे, अतिशय सुंदर केलेलं आहे. तर या मतदारसंघामध्ये जेल एक आहे, ते जेल जरा शिफ्ट करून त्या परिसरामध्ये अजून काय आपल्याला डेव्हलप करा. 50 मीटरची अट असल्यामुळं त्या परिसरामध्ये आपल्याला डेव्हलपमेंट करता येत नाही. आता ही जेल कुठं जर शिफ्ट झाली तर त्या आतमध्ये एक चांगला हेरिटेज मार्केट होऊ शकतो आणि भाविकांसाठी एक चांगला म्हणजे एक विरंगुळा केंद्र त्या ठिकाणी बनवू शकतो. त्यामुळं शासनाने देखील ह्या मतदारसंघाकडं विशेष लक्ष दिलं पाहिजे. आई अंबाबाईचा आशीर्वाद या प्रभागातील सामान्य लोकांनी जर मला आशीर्वाद दिला आणि मला निवडून दिलं तर येणाऱ्या काळामध्ये या हा मतदारसंघ एक कोल्हापुरात नव्हे तर राज्यातला आदर्श मतदारसंघ बनवण्यासाठी, परिसर बनवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. यावेळीची निवडणूक टफ आहे आपल्या दृष्टीने? नाही, मी काम करणारा माणूस आहे आणि मला विश्वास आहे ज्या लोकांनी मला कामं सांगितली, मी ती कामं पूर्णत्वाकडे नेली, त्या लोकांनी भरभरून मला आशीर्वाद दिलेला आहे. मी खरं तर निवडणूक लढवणार म्हणून डिक्लेअर केली नव्हती, मी परवानगी मागायला गेलो. मी सगळ्या नागरिकांच्या घराघरात जाऊन विचारलं की मी काम केलं आहे, मी उभा रोखा आहे. तर सगळ्यांनी मला असं वाटतं की 100% लोकांनी मला सांगितलं आहे की तुम्हीच लढायचं, आम्हाला तुमचीच सीट पाहिजे आणि आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहे. त्यामुळं मला असं वाटतंय राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसदार, फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा घेऊन या ठिकाणी मी लढतोय. तर निश्चितपणानं मलाच पहिली पसंती राहणार मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेल. येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहे याच्याकडं लाईव्ह मराठीचं लक्ष आहे. पण तुर्तास तरी आदिल फरास यांनी माझी भूमिका माझा प्रभाग याबाबत त्यांची ब्ल्यूप्रिंट काय आहे हे आपल्याला सांगितलं आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या राजकीय भूमिका सुद्धा आपण जाणून घेणार आहोत.
मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.